तर कुठे आहे जेजू आयलंड? जेजू आयलंड हे साऊथ कोरियाचं एक आयलंड आहे. इन टर्म्स ऑफ साईज जेजू आयलंड मुंबईच्या 2.5 टाइम्स आहे. अँड इट्स फेमस फॉर इट्स व्हॉल्कॅनिक लँडस्केप्स, टँजरीन्स अँड बीचेस. साऊथ कोरिया मेनलँड म्हणजे सोल, बुसान इकडे जायला इंडियन्सना विजा लागतो. बट जेजू आयलंड इज विजा फ्री फॉर इंडियन. बट देर इज नो डायरेक्ट फ्लाईट फ्रॉम इंडिया टू जेजू आयलंड. तर एक स्टॉप घेऊनच जायला लागतं. तर आम्ही सिंगापूरवरनं जेजू आयलंडला गेलेलो. सिंगापूर टू जेजू आयलंड इज 6 hours फ्लाईट. तर सिंगापूर एअरपोर्टला आम्हाला चेक इनच्या टाईमला त्यांनी विचारलं रिटर्न फ्लाईट, फंड्स आणि अकोमोडेशन बुकिंग एवढं त्यांनी चेक केलं. अँड दे ऑल्सो इन्फॉर्म्ड अस दॅट जेजू आयलंड माइट डिनाय यू एंट्री इन साऊथ कोरिया. पण आमचा काही प्रॉब्लेम नाही आला. आम्ही स्ट्रेट बाहेर पडलो जेजू आयलंडला. कारण लास्ट इयरच आम्ही सोलची ट्रिप केलेली, प्लस आमच्याकडे US चा व्हॅलिड विजा आहे. तर एवढा काही प्रॉब्लेम नाही आला. इन जनरली मला वाटत नाही एवढा काही प्रॉब्लेम येतो. हॉटेल बेसरला जेजू सिटीमध्ये आम्ही बॅगा टाकल्या, थोडं फ्रेश झालो. जवळच्या कन्व्हिनियन्स स्टोअरमधनं टी मनी कार्ड घेतले जे लोकल पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वापरता येतात. ते घेऊन आम्ही बस पकडली आणि निघालो रेनबो कोस्टल रोड. जेजूच्या रेनबो कोस्टल रोड जेजू सिटी बसनं आम्ही बस घेऊन आलो. अराउंड ½ an hour लागतो. तर रेनबो कोस्टल रोड बेसिकली ओशन आहे आणि याचे ब्लॉक्स आहेत ज्याला रेनबो कलर्स दिले, त्याच्याने ते फेमस झाले. लॉट्स ऑफ कॅफेज फेसिंग दी ओशन. पण आम्ही इंडियन आहोत त्यामुळे आम्ही कुठला कॅफे चूज केला आहे? बॅक कॅमेरा कॅफे नमो नमो. मग संध्याकाळी आम्ही गेलो डॉंगमन नाईट मार्केटला, जे आमच्या हॉटेलपासून वॉकिंग डिस्टन्सवर होतं. तुम्हाला वाटेल एक कपमध्ये कॉफी आहे, पण आहे सोजू बियर. तर मी फर्स्ट टाइम सोजू बियर पिते. स्वीट आहे, खूप स्वीट आहे. माझ्या टाईपची नाही आहे, ठीक आहे. पण आता एवढं आवडलं तेवढं मी पिणार. सगळ्यांना आवडेल. माझं स्वीट बियर आहे आणि कोकोनट स्ट्रॉंग फ्लेवर आहे. माहीत नाही पण अल्कोहोल स्ट्रॉंग आहे. ठीक. तर आमचा आज सेकंड डे आहे जेजूचा. डे 2 इन जेजू. तर जसं काही काल सांगितलेलं की आमचा IDP झाला नव्हता, तर आम्ही म्हणून एक टॅक्सी हायर केली आहे हाफ डेसाठी. तर आम्ही ऑन द वे आहोत. 4-5 टुरिस्ट अट्रॅक्शन्स आम्ही प्लॅन केले आहेत. तर कळूच तुम्हाला आम्ही येस. तर टॅक्सीचं कसं असतं की तुम्ही वेस्ट ईस्ट सगळं असं कंबाईन करू शकत नाही. एकच डायरेक्शनमध्ये तुम्ही टॅक्सी प्लॅन करू शकता. तर आम्ही वेस्ट टार्गेट केलं आहे. तिकडचे एक 4-5 अट्रॅक्शन्स आहेत ते आम्ही आज जाऊ आणि कळूच सगळ्यांना कसं वाटलं. तुम्ही पण बघत राहा. ड्रायव्हर मिस्टर येस. इंग्लिश येत आहे ना, थोडं थोडं तुटकं हो, समजू शकतो. चला मग.
काय ड्रॉइंग करतेस बघ परत शाळेत. ऑक्टोपसला येलोच करून टाक. डे 3 इन जेजू. आज आम्ही चाललो ईस्ट जेजूला आणि आम्ही हॉटेल पण चेंज करतो. हे आम्ही जेजू सिटीमध्ये राहत होतो हॉटेल. आता आम्ही कंट्री साईड Airbnb घेतलं. तिकडे आम्ही चेक इन करणार. तर ऑन द वे आता साईट सीइंग करणार आहोत. 3 आम्ही पहिले बोललो. एक कनोला फ्लावर तिथले फेमस. सेकंड एक ज्युसर जरी रॉक फॉर्मेशन्स आहे. थर्ड आहे टँजरीन कॅफे. एक गमतानाम टँजरिंग कॅफे आहे तिकडे. तुम्ही पिक करू शकतात टँजरिन्स त्यांच्या फार्म्समधनं घेऊ शकतात आणि वेगवेगळे पदार्थ आहेत जे टँजरिनचे. टी झालं, केक झालं, टार्ट झाले. तर टँजरिन ओव्हरलोडेड असणार आहोत आम्ही. बाय.
4 इन जेजू. आज एकदम लॉंग डे वाटला. सकाळी अर्ली मॉर्निंग होती. आम्ही 7:30ची बस पकडली इकडनं बाहेरनं. 201 नंबरची बस पकडली टू सोंगसान फेरी टर्मिनल. ती बस ॲक्च्युली त्याचे 2 रूट आहेत, तर मेक शुअर यू कॅच द राईट बस, नाहीतर तुमचा टाईम वेस्ट होईल, बाकी काही नाही. आणि आम्ही फेरी पकडून आज उदो आयलंडला जायचा प्लॅन होता. उदो आयलंड जेजूच्या बाजूला एक छोटंसं आयलंड आहे. मेन हायलाईट उदो ट्रिपचं असं आहे की छोटासा आयलंड आहे, तर तुम्ही एक पूर्ण चक्कर मारू शकता त्या आयलंडचा बाय अ स्मॉल 3-व्हीलर कार. ते तिकडे रेंटने मिळतात. बायसिकल आणि सगळे हे बायसिकल 3-व्हीलर कार हे सगळे इलेक्ट्रिक आहेत. तर हा जो एक मेन हायलाईट आहे. ऑफकोर्स फूड आहे. पण तुम्हाला जर ती 3-व्हीलर रिक्षा टाईप क्यूटची एक कार असते ती घ्यायची असेल रेंटवर, किंवा दुसरं जास्त पॉवरचं काही घ्यायचं असेल व्हेकल, तर IDP इज अ मस्ट, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट, जो आमच्याकडे नव्हता. तर आम्ही बायसिकल, इलेक्ट्रिक बायसिकल डबल सीटवाली रेंट केली. मग अंकुरने चालून मी मागे. तोच एक मेन हायलाईट आहे हा एक्सपिरियन्सचा, कारण का पूर्ण आयलंड तुम्ही कवर करू शकतात. वेगवेगळे स्टॉप्स आहेत मध्ये, बीच स्टॉप्स आहेत, माउंटन स्टॉप्स आहेत, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. पण आम्ही तिकडे पोचलो सकाळी अराउंड 10:30-11 वाजता आणि आता आम्ही आलो आहे परत 5 वाजता. पण हा पूर्ण टाईम वर्थ आहे. तर जेव्हा पण तुम्ही जेजूला याल तर हा आयलंड नक्कीच एक्सप्लोअर करा. आम्ही जेव्हा परत आलो चोंगसांग पोर्टला फ्रॉम उदो आयलंड, तर पोर्टजवळच तिकडे एक चोंगसांग इल्चुलबॉंग म्हणून एक युनेस्को हेरिटेज साईट आहे. एक त्यांचं माउंटन सारखं आहे छोटंसं. तिकडे तुम्ही सनराईज ट्रेक करू शकतात. बऱ्यापैकी स्टेप्स आहेत, पण खालती बेसला चांगला एक सिनिक व्ह्यू आहे. कॅफेज आहेत जे तिकडे, समजा तुम्हाला ट्रेक करायचं नाही आहे पण तुम्हाला जस्ट चिल करायचं असेल त्या एरियामध्ये विथ सिमिलर काइंड ऑफ वाईब्स अँड व्ह्यूज, तर तुम्ही एका कॅफेमध्ये जस्ट बसू शकतात. यू कॅन स्ट्रोल अराउंड द एरिया. जे आम्ही केलं. आज आम्ही चाललोय परत सिंगापूरला. वेदर एकदम हे आहे, पाऊस पडतो. 11 AM चेकआउट होतं Airbnb आणि फ्लाईट आमची इव्हनिंगला आहे 7:45. आता आम्ही एअरपोर्टला जाऊन लगेज लॉकरमध्ये लगेज टाका. मग एअरपोर्टच्या जवळच्या कॅफेमध्ये जाऊ कॅब करून. आणि या वेदरमध्ये आमच्याकडे अम्ब्रेला पण नाही. आणि मग तिकडे थोडा टाईमपास करून परत एअरपोर्टला येणार. तर मग हे होतं जेजू. हा आमचा लास्ट दिवस होता. बॅग्स आम्ही एअरपोर्टवर ठेवले आहेत. एक लास्ट लंच केला सी फूड बीचजवळ. बाकी मस्त व्ह्यू आहे आणि होपफुली तुम्हाला आवडलं असेल आमचं हे जेजू ट्रिप. रेकमेंडेशन इन्फॉर्मेशन ते पण तुम्हाला दिली आहेत. तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात. तर याच नोटवर आम्ही तुमची रजा घेतो.
감사합니다.